आता ह्या सगळ्या लवजिवाच्या मुद्द्याविषयी धर्मांतर विरोधी जो कायदा सरकार आणू इच्छित आहे त्याने काही फरक पडेल? आणला ना कायदा. आता काय होतं, तो धर्मांतरण झालं का कशात गुन्हा दाखल करायचा? बरं. धर्मांतरण झालंय दिसतंय, जबरदस्ती झालं दिसतंय, अज्ञानाचा गैरफायदा घेऊन झालेलं दिसतंय, अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन झालेलं दिसतंय, त्याला आमिष दाखवून झालेलं दिसतंय, त्याला दवाखान्यात चमत्कार करतो आणि तुला बरा करतो हे दिसतंय सगळं, पण त्याला कलमच नव्हतं ना. आणि म्हणून आपल्या सरकारनं आता महाराष्ट्र धर्म स्वतंत्र कायदा जो आणला आहे त्यामध्ये खूप चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत. अजून अंमलबजावणी होईल. आता ते विधेयक मंजूर झालेलं आहे. जर तुम्ही जबरदस्तीनं आमिष दाखवून, अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन, एखादा हँडिकॅप आहे त्याचा गैरफायदा घेऊन, एखादा मागासवर्गीय आहे, एखादा आदिवासी आहे, त्याचा जर तुम्ही फसवणूक करून जबरदस्तीनं धर्मांतरण केलं तर तुम्हाला 7 वर्षाची शिक्षा आहे, 1 लाखाचा दंड आहे. तेच कृत्य तुम्ही डबल केलं तर 5 लाखाचं दंड आहे, 10 वर्षाची शिक्षा आहे. आता ते ह्याच्यात येतील ना. ह्याच्यापेक्षा सुप्रीम कोर्टानं परवा आणि एक निर्णय चांगला दिलाय. जर तुम्ही हिंदू असाल, हिंदू, ओबीसी आणि सगळे झाले त्यामध्ये, तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आलाय, तुम्ही सर्व्हिसला लागताना कास्टचं सर्टिफिकेट वापरलंय. समजा मी मराठा आहे, मराठा कास्ट वापरलं, मी धनगर आहे, धनगराचं कास्ट वापरलं, ओबीसीचं वापरलं, व्हीजेएनटीचं वापरलं, एससीचं, एसटीचं, तुम्ही नोकरी लागला या बेसवरती आणि तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय. तुमचा जन्म झाल्यानंतर तुम्ही बारसं वेगळ्या पद्धतीनं करता, इतर धर्मीय प्रमाणे तुमच्या घरामध्ये क्रॉस लावलाय, तुमच्या घरामध्ये मुस्लिम धर्मियाच्या बाबतच्या तुम्ही काही प्रतिकृती लावल्या किंवा ते फोटो लावले, तुमच्या लग्नाची पद्धत बदलली आहे, तुम्ही मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला अग्नी देण्याच्या ऐवजी तुम्हाला दफन केलं जातंय, यातली एक जरी बाब निदर्शनास आली तात्काळ बडतर्फ करा, हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. सुप्रीम कोर्टाने अतिशय गंभीर हे प्रकरण घेतलेलं आहे. त्यामुळे आता लोक जर कुणी हे सगळी माहिती घेऊन जर तिथं दाखल नुसतं केलं कलेक्टरकडं, सीओ साहेबांच्याकडं, आयुक्त साहेबांच्याकडं, कोण त्या अथॉरिटीचे प्रमुख असतील तर त्यांना बडतर्फच करायचं आहे. आता हा कायदा आलाय, परंतु त्याच्यामुळे तर आणखी लोक परत देवाऱ्यात देव ओढतील. कुठं घ्यायला देवाऱ्यात बसवायला पाहिजे. पण त्याच्यामुळे दुसरी टीका पण आहे की तुम्ही धर्म स्वातंत्र्यावरती तुम्ही बंधन आणताय. कसलं धर्म? ज्यांना बदलायचंय त्यांना बदलू देत नाही. बाबा, पण ह्याला काय, तुम्ही मला एक सांगा, जगाची आता लोकसंख्या 800 कोटी आहे, माग पुढे आकडा असेल. नंबर 1 ला ख्रिश्चन आहे 220 कोटी, नंबर 2 ला मुस्लिम आहेत 190 कोटी आणि नंबर 3 ला हिंदू आहेत 110-20 कोटी. ज्यांची संख्या 220 कोटी आहे त्यांना काय वाटतंय अजून धर्म वाढावा? म्हणजे त्यांना विस्तारवादावरती त्यांचा विश्वास आहे, त्यांना काहीतरी त्यांचं धोरण वेगळं आहे ना. मुस्लिमांना काय वाटतं, 190 कोटी असताना पण वाटतं की लोकांचं धर्मांतरण व्हावं. हिंदूला तसं वाटतंय का? एक तरी प्रकरण तुमच्याकडे असं आलं का मीडियामध्ये की हिंदूंनी धर्मांतरण करण्यासाठी एखाद्याला दबाव टाकलाय, त्यांनी फसवणूक केली आहे, त्याला चमत्कार दाखवलाय? हिंदूचा तो स्वभावच नाही. मग आपण पण गावात राहतो ना, आपण कधी कोणाला असं केलं का? मग धर्म स्वातंत्र्य हे फक्त हिंदूच धर्मांतरण करण्यासाठी आहे का? तुमचा अजेंडा काय आहे? तुम्ही देवदेवतांना शिव्या देता, तुम्ही कसं काय त्या भावना दुखवू शकता? आता हे नाशिकचं प्रकरण झालंय, ती FIR कॉपी वाचा. ती मुलगी काय म्हणते, यांनी कृष्णाला शिव्या दिल्या, यांनी द्रौपदीला शिव्या दिल्या, पांडवाला शिव्या दिल्या. शिव्या रोज बसता उठता. म्हणजे काय तुमचा अजेंडा आहे? मग हे धर्म स्वातंत्र्य कुठलं की इतर लोकांच्या श्रद्धास्थान आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काही बोलावं आणि त्यांनी ऐकून घ्यावं. आता एक उदाहरण सांगतो भिलवडीचं. आता तर तुम्ही तर सगळ्या पश्चिम मराठी गाव ओळखताय. भिलवडी जे वांगी भिलवडी मतदारसंघामध्ये आहे, भिलवडी मधला एक वायदंडे नावाचा माणूस, तुम्ही कधी माहिती घेऊ शकता, मी त्याचा नंबर पण देऊ शकतो तुम्हाला, त्यांच्या नातेवाईकांचा. त्यांच्या घरी तो पादरी आला, त्याने काय 8 दिवस 15 दिवस महिना त्याचं ब्रेन वॉश केलं. बोलले आता तुम्हाला देवाऱ्यातले देव काढा आणि त्यांचं विसर्जन करा. माणसं धाडस होत नाही ना. देवाऱ्यातले देव काय काल परवा आणला नाही ना. आपल्या कुणी पंजोबानी दुसऱ्या वस्तू आपल्या घरातल्या बदलतील, देवाऱ्यातले देव नाही ना बदलत आपले, त्याचं धाडस होईना. म्हणलं त्याला काय, त्यांनी देवाऱ्यातले देव काढले, तुडवले, नाचला. ही कुठली तुमची भावना आहे? ही कुठलं तुमच्या धर्माचं आचरण आहे? हे घडलेलं मी सांगतोय तुम्हाला. मी त्यांचा नंबर देऊ शकतो, मी त्यांचं नाव देऊ शकतो. त्यांच्या घरातली लोक मुलाखत देतील आता तुम्हाला. त्यातल्या एकाचा मृत्यू झालाय, देवाऱ्याचे देव तुडवायला लागल्या, शिव्या शाप दिला. परत एका पिशवीत घातले, पिशवी घेतली, त्यांनी जाऊन तिथं ते सगळे देव वितळवले.
पितळेचे देव. त्याचे काय किलोभर अर्धा किलो ती पितळ तयार झाली, ती पितळ नेऊन विकली आणि त्याचं मटण घेतलं. ते मटण त्या घरातल्या लोकांना खायला लावलं. मला आता हे सांगा, हे कुठल्या धर्म स्वातंत्र्यामध्ये बसतंय की तुम्ही त्याचा देव वितळवताय, तुडवताय, शिव्या देताय आणि परत त्याचं मटण आणून घरातल्या लोकांना खायला घालताय. त्या लोकाला त्याला पादरी केला होता, ते परत धर्म प्रसाराचं काम. त्याच्या परत लक्षात चूक आली, आपण काहीतरी चुकीचं करतोय. त्यांनी परत सगळं वापस आले, सगळे विधी करून. बरं. दोघं जण आहेत भाऊ. ती भूमिका तुम्ही कधी बोलव तर ते आम्ही घेऊन येऊ शकतो.